हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। कालच्या चिंतनामध्ये आपण भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायातील 43 आणि 42 आणि 43 श्लोकावरचा विचार करायला चालू आहे। आपण 449 नंबरची ओवी, 450 नंबरच्या ओवीचा विचार आपण कालच्या चिंतनामध्ये केलेला होता। त्याचा जो जन्म आहे तो बुद्धिमान अशा योगाच्या कुळामध्ये तो जन्म घेतो आणि तो जन्म जो आहे तो अतिशय दुर्लभ आहे असं आपल्याला, अथवा योगी नामेव कुले भवती धीमताम एतद्वि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्यम तत्र तम बुद्धी संयोगम लभते पूर्वदेहिकम एततेच ततो भूया संसिद्धो कुरुनंदना। त्या कुळामध्ये तो मागच्या देहामध्ये जे प्राप्त केलेला असतो तो बुद्धीचा संयोग प्राप्त होतो त्याला। म्हणजे जशी बुद्धी असते मागच्या जन्मामध्ये त्या बुद्धीच म्हणजे अंतकरण जन्माला येतं असं शास्त्राचं वर्णन आहे। त्यामध्ये खोल आहे, वर आपण विचार करायला लागलोय आणि यामध्ये बोलताना बुद्धीचा संयोग प्राप्त होतो म्हणजे संचित जैशी बुद्धी उपजे मना माझे असं तुकाराम महाराज म्हणतात। जशी संचितातली बुद्धी असते ना तीच बुद्धी या जन्मामध्ये काम करत असते। दुसऱ्याचं वाटोळं करायची जर बुद्धी मागच्या जन्मामधली असतील, त्यातच जर मृत्यू झाला असेल तर पुढच्या जन्मामध्ये तेच करायला तो चालू करतो। मागच्या बुद्धीनं त्या बुद्धीनं समजा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला किंवा आचार्यांच्या ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, ती बुद्धी पुढे तीच बुद्धी चालू करते तसंच करायला। नाम घेणारी बुद्धी नामच घेत राहते आणि दुसऱ्याचं नुकसान करणारी बुद्धी नुकसानच करायला लावते। म्हणून संचित तैशी बुद्धी उपजे मनामध्ये असं तुकाराम महाराज म्हणतात। त्याचं कारण ते आहे आणि जिथं त्याला त्या पूर्वदेहामध्ये ज्या बुद्धीचा संयोग प्राप्त झाला असतो तीच योग भूमिका जी असते तो पुन्हा प्रयत्न करतो, त्याच्याच पुढचा प्रयत्न करतो। पुन्हा प्रयत्न म्हणजे आता मागे जाऊन त्याला प्रयत्न करावा लागत नाही। म्हणजे येततेच ततो भूया संसिद्धो कुरुनंदना असं जे म्हणले, जे सिद्धांताची या सिंहासनी अथवा ज्ञान अग्निहोत्री जे परब्रह्म श्रोत्री महासूक्ष्म क्षेत्री आदिवंत असे ज्ञानवानाच्या कुटुंबामध्ये जिथं लोक शब्द ज्ञानामध्ये आणि शास्त्रामध्ये पारंगत आहेत अशा ठिकाणी त्या योग्यांच्या कुळामध्ये त्याला जन्म येतो। जे सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करती त्रिभुवनी जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या, या ठिकापर्यंत आपण मागच्या चिंतनामध्ये आलो होतो। संतोषाचं ते माहेरघर असतं, त्यांचं कुळ हे संतोषाचं माहेरघर असतं। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती संतुष्टता आणि प्रसन्नता दिसत असते। खूप काही मिळवावं, लोकांना लुबाडावं अशी मनात इच्छा सुद्धा त्यांच्या नसते। इतकं सुंदर कुटुंब आहे आणि अशा कुटुंबामध्ये त्याचा जन्म होतो। सिद्धांताची या सिंहासनी, शास्त्र सिद्धांताच्या सिंहासनावर बसून जिथं धर्म अधर्माचे निर्णय घेतले जातात, ज्या ठिकाणी संतोष नांदत असतो त्यासाठी कोकिळ शब्द वापरला। जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या, हे काय करतात, संतोषाच्या वनात ज्ञान निरूपणाचे मधुर कुंदन करणारे कोकिळ आहेत। कोकिळ कुणाला म्हटलं, त्या ज्ञानी महात्म्यांना, त्यांच्या घरातल्या कुटुंबातील लोकांना ते ज्ञानाचं निरूपण करतात। कोकिळ जशी ओरडते आणि कोकिळेचा आवाज मधुर वाटतो तसं त्यांचं ज्ञान निरूपण सुद्धा शास्त्राला धरून असतं असं माऊली 450 नंबरच्या ओवीमध्ये बोलतात। जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्य फळी तर या योगी यांची या कुळी जन्म पावे असा नित्य फळ देणाऱ्या विवेक रूपाच्या मोक्षाच्या मुळाशी ते बसलेले असतात। थोडक्यात काय, कुठला वृक्ष म्हटलंय,
विवेकाचा वृक्ष आणि जिथं नित्यफळ प्राप्त नित्याचं फळ मिळतं असा अनित्य बाजूला काढून जिथं नित्य सापडलेलं आहे, जिथं आत्मा आहे, जिथं सार आहे, अशा विवेकरूपी वृक्षाच्या मुळाशी म्हणजे विवेकाचाच विचार ते करतात आणि त्या योगाच्या कुळामध्ये त्याचा जन्म होतो. नित्य अनित्य रूपी विवेक ज्यामध्ये असतो अशा वृक्षाच्या बुंद्याजवळ बसून मोक्षरूपी वृक्षाची फळे ती नित्य सेवन करत असतात. हे सगळं फळ हे मोक्षाचीच फळं येत असतात आणि हे मोक्षाचं फळ त्याचं सेवन करणारे हे योगी पुरुष असतात. कुठलं फळ आहे तर बसलेत त्या वृक्षाच्या मुळाशी विवेकाचा वृक्ष आहे. नित्य अनित्य सार असार तो सार रूप, नित्य रूप आणि आत्मरूप असा जो वृक्ष आहे विवेकाचा, त्या विवेकाच्या वृक्षाच्या मुळाशी बुंद्याशी बसून ते काय करतात, मोक्षाची फळं म्हणजे काय तर त्याच संसारात राहून सुद्धा आनंद घेत असतात. वास्तविक संसार दुःखरूप आहे, पण दुःखरूप असताना सुद्धा त्यांना मोक्षाची आणि आनंदाची प्राप्ती झालेली असते आणि त्याचं ते नित्य सेवन करत असतात. ज्या कुळामध्ये म्हणून म्हटलेलं आहे घर कसं चालतं, जे कुळ आत्मा नात्म सारासार नित्यानित्याचा विवेक करून घर चाललेलं असतं आणि जिथं फक्त ब्रह्मानंद भोगला जातो. वृक्षाची फळे म्हणजे काय, ब्रह्मानंद. कारण विवेकाच्या वृक्षाला काय दुःखरूप फळं कधी येतील सांगा बघू. विवेक हेच आपल्याला सुखाचं मूळ करून साठवून देतात. कारण विवेकामुळेच आपल्याला नित्य काय अनित्य काय हे कळतं. विवेक म्हणजे विचार आपण केला पाहिजे आणि विचार केला की आपल्याला कळतं हे बरोबर नाही, हे बरोबर आहे. मग बरोबर आहे ते घेतलं की विवेक झाला. ज्या ठिकाणी असा विवेक केला जातो ना त्या वृक्षाला फळं कुठली असणार आहेत, आनंदाची असणार आहेत, समाधानाची तृप्तीची फळं असणार आहेत. त्या तृप्तीचे ढेकर देत ते बसलेले असतात. अशा कुळामध्ये तो योग्यांच्या कुळामध्ये जन्माला येतो. सुंदर आणि प्रसिद्ध ओव्यात आहे बघा, जी नोंद करून घ्यायची आपण असतो ती. मोठकी देहाकृती उमटे. त्या संतांचं आणि योग्यांचं वर्णन कसं केलंय बघा. निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. एक दृष्टांत पण दिलाय बघा. हा सर्वाचा मोठका म्हणजे छोटासा असणारा देहाची आकृती असते, पण आत्मज्ञानाची ज्यावेळी पहाट होते ना त्यावेळी जसं सूर्योदय होण्यापूर्वी सूर्याच्या पुढे प्रकाश जसा प्रकट होतो तसा हा जन्मलेला बरोबर पुढे काय करणार आहे त्याचा अगोदरचा अंदाज लागायला लागतो. दिसतो छोटासा देह, पण या छोट्याशा देहामध्ये पुढे काय होणार आहे तर पुढे सूर्योदय होणार आहे. माऊलींचा दृष्टांत कसा आहे बघा. हा जन्म कसा आहे 452 नंबरच्या ओळीमध्ये बोलतात. मोठकी देहाकृती उमटे. अगदी असा छोटासा सुरुवातीचा लहानसा देह प्रगट होतो. जन्माला आल्यावर लहानच दिसतो तो आणि मग काय होतं हळूहळू काय होतं अशाच एका त्या देहामध्ये आत्मज्ञानाचा पहाट होते, उजाडतं. कारण त्याच्याकडे अज्ञान काय नसतं. तो जन्माला आलाय ते अज्ञान घालवून आला आणि त्यामुळं आला ह्या शब्दाचा अर्थ आहे ती मोठकी देहाकृती नुसती दिसत असतो देहामध्ये, पण खरा विचार केला तर त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाची पहाट झालेली असते. त्यासाठी दृष्टांत माऊली कसा देतात बघा. सूर्योदय होण्यापूर्वी जो प्रकाश असतो त्याला आपण प्रभा म्हणतो. ती प्रभा अगोदर येत असते, पण प्रभा कशी दिसते एवढी तीव्र असते काय नाही, पण ती प्रभा काय सांगते सांगा. तर आता सूर्योदय होणार आहे त्याचं अगोदर सांगायसाठी पूर्वकल्पना देण्यासाठी अरुणोदय होतो. म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी अरुणोदय होतो. अरुणोदय म्हणजे सूर्य उगवलेला नसतो पण पृथ्वीवर प्रकाश असतो, त्याला सूर्याची प्रभा म्हणतात. ही प्रभा अगोदर दिसते का तर ते अगोदर वर्दी द्यायला येतात. आता तो सूर्यदेवता आता प्रकट होणार आहे तसा हा छोटासा देह दिसतो आणि तो देह काय सांगतोय हे आत्मज्ञानाचं रूपड आहे. आता ते जन्माला या लागले बघा. अजून फक्त प्रभाच आहे का छोटासा देह आहे. आता मोठा कधी होणार आहे तो याचा अर्थ काय तर तो आत्मज्ञानाची पहाट आता झालेली आहे आणि ह्या पहाटेमधला जसा प्रकाश असतो सूर्योदय असतो अरुणोदयाचा प्रकाश असतो तसा त्याच्याकडे बघताना नसतं. म्हणजे सूर्योदयापूर्वी जशी प्रभा असते त्याला अरुणोदय म्हणतात. म्हणजे त्याचं विस्तारित मोठं रूप आता दिसणार आहे. आपण जनरली बोलतोय बघा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात,
पाळण्यात दिसतात म्हणजे काय? याचा अर्थ हे बाळ पुढे जाऊन काय करणार आहे याचा अंदाज येतो. आत्मज्ञानी चोकडी संतजी माझी रुपडी. त्या आत्मज्ञानाची पहाट त्यांच्यामध्ये झालेली असते. असे योगी पुरुष संत महात्मे जे असतात, अगोदर दिसायला छोटा देह दिसतो, पण पुढे जाऊन त्या देहातूनच जगाचा उद्धार करण्याची त्याच्यामध्ये क्षमता निर्माण होणार असते. अगोदर दिसते छोटं रूप, त्यांच्याकडे बघायला गेलं ना तर ते असे ओबडधोबड दिसतील, पण जगाचं कल्याण करण्याचं त्यांच्यामध्ये क्षमता असते. हे सांगण्यासाठी माऊली सूर्याची प्रभा, सूर्याच्या प्रभेचं दृष्टांत देतात. अगोदर दिसताना ते दिसतात असे, पण असतात मात्र वेगळे. स्वरूपी मिळाले म्हणतात. काय साधू असतात आहे, साधू पुरुष जे असतात दिसते वेगळे, दिसायला वेगळे दिसतात, असायला मात्र वेगळे असतात. असं आपण असायला वेगळं असावं, दिसायला कसं आहे याला महत्त्व नाही. लोक ठरवतात आपली किंमत दिसण्यावरून, पण संत विचार करत नाहीत माझी किंमत काय आहे ते. त्यांची अमूल्य किंमत आहे, त्यांची भगवंताने किंमत ठरवलेली असते. लोकांच्या किमतीला कोण विचारणार आहे? लोक काही वेळा चांगलं म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच म्हणतात हे वाईट आहे. काय वाटतं ते लोक म्हणत असतात. संत आणि भगवंत तसं करत नाही. एकदा देवानं चांगलं म्हटलं ना, त्यानं चांगलं म्हणण्यासारखं काम करावं, बाकी काय नाही. लोक चांगलं कधीच म्हणणार नाहीत, हे कायम लक्षात ठेवलं तर बरं आहे. त्यामुळं आपल्याला त्रास पुढं होत नाही. कारण कुठलाच माणूस आपल्याला चांगलं म्हणत नसतो. कधी म्हणलो असेल ना तर आपल्या तोंडावर म्हणत असतात, माघारी म्हणत नाहीत. माघारी कसे त्याचे ड्रॉबॅक्स असतील ती काढण्याचा प्रयत्न करतात. इथं शब्द दिलाय की छोटीशी देहाकृती उमटते, पण जशी सूर्यप्रभा जी आहे, सूर्योदयापूर्वीची प्रभा जशी आलेली असते आणि नंतर सूर्योदयाचा विस्तार होणार आहे, तसं ही आत्मज्ञानामध्ये माझी रुपडी असं माऊली एका ठिकाणी म्हणतात. आणि हा जन्म जो आहे हा योगी कुळातला जन्म अत्यंत दुर्लभ आहे, कारण असा जन्म होत नाही. आणखीन एक प्रसिद्ध ओवी बरं का, 453 नंबरची प्रसिद्ध ओवी. तैशी दशेची वाट न पाहता, वरती एक उदाहरण दिलं सूर्याचं, आता सिद्धांत सांगायला लागलेत. तैशी दशेची वाट न पाहता, दशेची म्हणजे योग्य अवस्था येण्याची वाट पाहत नाही. आता मी साधना करणार, मग साधना करून एक वेगळी अवस्था प्राप्त होणार असं त्यांना बंधन नसतं. दशेची वाट न पाहता वैसेची या गावानं येता, म्हणजे प्रौढ वयात प्रौढ व्हावं, त्यात प्रौढ वयाला गावाला ते जात नाहीत. म्हणजे काय, प्रौढ व्हायची वाटच पाहत नाही. आपण जरा प्रौढ व्हायला पाहिजे, मग ज्ञान सुरू होणार असं नाही. प्रौढ व्हायचं. प्रभा कशी असते, अरुणोदयातला प्रकाश कसा असतोय, नाही साधा दिसतो, वाट काय बघत नाही, लगेच काय होतं, सूर्योदय होत असतो. तसा प्रकार आहे. प्रौढ वयाची वाट पाहत नाही तर त्याला बाळपणीच सर्वज्ञता वरीत येते, त्याला लहानपणीच सर्वज्ञता प्राप्त होते. म्हणजे सर्वज्ञानी होतो लहानपणीच. कशी आपल्याला ही माणसं बघायला मिळालीत बघा, संतांच्याकडे बघितलं की हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळं 452 नंबर 453 नंबर ओवी चिंतनासारखे आहे. संतांचं आणि योग्य पुरुषांचं लक्षण सांगणार आहेत. म्हणजे त्यांचा जन्म हा कसा होतो आणि त्यांचं जीवनमान सुरुवातीचं कसं असतं याचं वर्णन करणार आहे. माऊलींनी स्वतःचंच वर्णन केलेलं आहे बरं काय, लक्षात येत नाही मात्र, पण त्यांनी स्वतःचं वर्णन म्हणून केलेलं नाही. ते वर्णन जे आहे ते माऊलींना लागू पडते असं म्हणलेलं बरं. संत कधी आपली स्वतःची प्रशंसा करण्यासाठी ग्रंथ लिहित नाहीत, तर त्यांनी अनुभवलेलं असतं आणि म्हणून ते सांगत असतात की वैसेच्या गावा न येता, म्हणजे त्या लहानपणातून बालपणातून कौमार्य अवस्था, नंतर तारुण्य, नंतर ते वृद्धत्व, ह्या अवस्थेची त्याला गरज नसते. त्याची वाट पाहत नाही. आम्ही ते करावं हळूहळू. विचार केला तर माऊली 16व्या वर्षी कशी ज्ञानेश्वरीचं एवढा आघात ज्ञान लिहिता येईल सांगा बघू, लिहिता येईल? अशा योग्याच्या पुढ्यामध्ये जन्माला आले. दुसरं उदाहरण बघायला मिळण्यासारखं नाही ज्ञानेश्वर माऊलीसारखं. भारतामध्ये जे संत होऊन गेले आणि परदेशामध्ये सुद्धा जे संत होऊन गेले त्यामध्ये अग्रस्थानावर ज्ञानेश्वर माऊली आहेत. त्यांचं एकूण चरित्र आणि त्यांचं तत्त्वज्ञान पाहिलं की ते दशेची वाट न पाहता, कुठल्या अवस्थेची, म्हणजे माझं बाल आहे वय, कौमार्य आहे, तारुण्य आहे, मग तारुण्यात ते करायचं असतं असं नाही. तिची वाटच बघत नाहीत. ते आले की ज्ञानच सांगायला चालू करतात. ही विचित्र गोष्ट आपल्याला जर बघायची असेल तर उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर माऊलींचं आहे, सगळ्यात उत्तम उदाहरण.
की तेवढ्या छोट्या वयामध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य करून दाखवलेलं आहे. दुसरी गोष्ट, शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये तेच उदाहरण लागू पडते. किती लहान वयामध्ये भारत ब्रह्मन, एकूण मोजकंच 32 वर्षाचं आयुष्य शंकराचार्यांना लाभलेलं होतं. ज्ञानेश्वर माऊलींचं 21 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. नंतर स्वामी विवेकानंदांना 39 वर्षाचं अवघं आयुष्य आहे. तुकोबांना अवघं 42 वर्षाचं आयुष्य आहे. आम्ही माणूस आहे हे कळायला जवळजवळ 42 वर्ष लागतात. आणि त्यांनी संतत्व सिद्ध करून दाखवलं एवढ्या काळात. आता त्यांच्याही आयुष्यामध्ये बालपण असेल की नाही? उदाहरणार्थ माऊलींचं जरासं वेगळं बाजूला ठेवूया आपण. तुकोबा आमच्यासारखे सामान्य कुटुंबात जन्माला गेलेले, शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले, इतके सामान्यातले सामान्य वाणिक कुटुंबामध्ये जन्माला आलेले, वैश्य कुटुंबामध्ये. आता या ठिकाणी विचार केला तर आपल्यासारखं कुटुंब आहे ते. काय ब्राह्मण पदवी पण नाही, शास्त्राचं ज्ञान करून घेतलंय म्हणायला ब्राह्मण कुळात जन्म झाला आणि म्हणून शास्त्राचं ज्ञान त्यांना नाही. मग त्याला कुठं आहे? 20व्या वर्षापर्यंतच त्यांना कळलं, ते फक्त इकडं तिकडं भटकत राहिले. आणि नंतर अगदी थोड्याच दिवसामध्ये वैशेची या गावानं येता कुठला विचार केला नाही, वय किती आहे रे काय, चालू केलं सगळीकडं तत्वज्ञानाचा भडीमार. म्हणून त्याला वेद म्हणतात. तुकोबांच्या गाथेला 5वा वेद म्हणतात. तेवढी मोठी पदवी दिलेली आहे बघा संतांनी त्यांच्या त्या तुकारामाच्या गाथेला. म्हणून आपण जरा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, तुकाराम गाथेचा एकदा अभ्यास करून बघावा. व एकदा आपलं आयुष्य आहे तोपर्यंत तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत 2 खंडांमध्ये आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते, आणि समर्थांचा दासबोध, एवढे 4 ग्रंथ किमान अभ्यास करून, म्हणजे अगदी अभ्यास नसला, कुणाला सांगायचा जरी अभ्यास नसला किंवा फार मोठ्या तत्त्वज्ञानाचा विचार करायचा नसला तरी माझ्यापुरतं म्हणून ते तत्त्वज्ञान जे आहे ना, आता 4 ग्रंथामध्ये 4ही ग्रंथामध्ये तत्त्वज्ञान समान आहे. पण ढाचा बघितला ना तर त्याची मनोवृत्ती जी आहे, त्यांच्या ज्या कुटुंबातून ते जन्माला आले त्या कुटुंबाची छाप त्यांच्या ग्रंथामधून सुद्धा दिसते. तत्त्वज्ञानामध्ये फरक आहे. सांगताना मोक्षाची वाट एकच सांगितली असली तर सांगण्याचा पद्धत जी आहे ना, ती पद्धत फार वेगळी आहे. त्यामुळे आयुष्यात येऊन एकदा तरी किमान या ग्रंथावरती नजर फिरवावी, म्हणजे आपण महाराष्ट्रात जन्माला आलेल्याची धन्यता त्या 4ही संतांना वाटेल की आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आणि ह्या बिचाऱ्या पामरानं माझा ग्रंथ वाचला, मी धन्य झालो असं वाटेल. समर्थांना, ज्ञानोबांना, तुकोबांना, नाथांना वाटेल. म्हणून त्यांचे ग्रंथ एकदा ते अभ्यासून ठेवावे, कारण त्याला जो दर्जा आहे ना तो वेदांचा दर्जा आहे. ते वेदांत तत्वज्ञान आहे. ते असलं सुद्धा काही नाही. त्याच्यामधली फलश्रुती मोक्ष आहे. इतर ग्रंथामध्ये फलश्रुती संसाराची सुख आहे. तुम्हाला अमुक करा म्हणजे तुम्हाला संसारातले हे सुख मिळेल, तुमचं आजारपण जाईल, तुम्ही असं करून बघा वगैरे वगैरे जी सांगितली आहे त्याची फलश्रुती संसार आहे. पण हे 4 ग्रंथ जर बघितले आपण तर या 4 ग्रंथ आणि आचार्यांचे सुद्धा ग्रंथ ते जरा संस्कृतमध्ये आहेत. असू दे, ते संस्कृतमध्ये आहे म्हणून आपल्याला कदाचित कळणार नाही, दुसऱ्यांकडून आपण काकांसारख्या व्यक्तीकडून समजून घेऊया आपण. पण खरी जी गोष्ट आहे ती सोप्यातली सोपी, या 4 ग्रंथामध्ये सगळेच वेद आलेले आहेत, सगळं वेदांताचं तत्वज्ञान आलेलं आहे. म्हणून इथं माऊली स्वतःबद्दल बोलल्यासारखं बोलतात बघा. तैशी दशेची वाट न पाहता वैशेची या गावा येता, माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. पुढे जाऊन अमृतानुभव लिहिला. चांगदेव 65 सारखं एक पत्र आहे ते वास्तविक 65 ओवीचं पत्र आहे चांगदेव महाराजांना लिहिलेलं. पण काय तत्वज्ञान आहे. भल्याना सुद्धा त्या चांगदेव 65तल्या ओव्यांचा आणि अमृतानुभवातल्या ओवीचं निरूपण करताना अगदी नाकीनऊ येतं, इतका विचार त्यामध्ये मांडलेला आहे. दुसरे एक उदाहरण आता अलीकडं घेण्यासारखं, अलीकडल्या काळातलं बघा. अलीकडं म्हणजे त्याचबरोबरचं, छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली ह्या रायरेश्वरावरती. तोरणा किल्ला 14व्या वर्षी जिंकला. विचार करण्यासारखी बाब आहे, त्यांचंही चरित्र बघण्यासारखं आहे. म्हणून आपण ही जी आहेत ना आपल्या आदर्श तुकोबा, ज्ञानोबा, नाथ महाराज, समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज, हे आपली सगळे आदर्श मंडळी आहे. हे कसं करावं, जगावं कसं, ह्यांच्या चरित्रातून आपल्याला समजायला लागतं. आणि ह्या गोष्टी इथं म्हणलेल्या आहेत की छत्रपतींनी 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शंकराचार्यांनी
भारत भ्रमण करून सगळीकडं मठ स्थापन करून एवढं मोठं अगाध तत्वज्ञान, सगळ्या ह्या दश उपनिषदावरचं भाष्य, काय सोपी गोष्ट आहे का हो? किती अवघड गोष्ट. अलीकडं आपल्याकडे विदर्भातले संत आहेत, संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज. जन्मताच काही वर्षातच अंध झालेले, पण त्यांचं वाङ्मय बघितलं तर स्वतःला ते ज्ञानेश्वर कन्या मानतात. ज्ञानेश्वरांची मुलगी म्हणतात स्वतःला ते गुलाबराव महाराज. त्याची छाप आपल्याला त्यांच्या अलीकडच्या शिष्य बाबाजी पंडितांच्या देखानामधून आपल्याला कळतं. त्यांचे बाबाजी पंडितांचे काही जे ग्रंथ आहेत ते अभ्यासलो की गुरुची छाप कशी त्यांच्यात दिसून येते, तसं गुलाबराव महाराज हे कमी वयात. म्हणून एखाद्या प्रौढरूपी गावामध्ये पोचण्यापूर्वी असा शब्द आहे तो, वैशीची या गावानं येता म्हणजे काय, प्रौढरूपी गावात पोचण्यापूर्वीच आत्मज्ञान त्याला माळ घालतं. वरीत याते बाळपणी सर्वज्ञता म्हणजे काय, आत्मज्ञान त्याला माळ घालतं लहानपणीच. मग त्याला लहान असा शब्द असतोय का? नाही. मी लहान नाही, मी मोठा नाही, मला बालवय नाही, मला कौमार्य नाही, मला तारुण्य नाही, असं आचार्यांच्या स्तोत्रामध्ये आपण ते निर्वाण मंजरी नावाचं स्तोत्र आहे, त्या स्तोत्रामध्ये वर्णन केलं आहे. मी बाल नाही, मी तरुण नाही, मी वृद्ध नाही. आणि खरीच गोष्ट आहे. आणि बालवय, कौमार्य आणि वृद्धत्व हे कुणाला आहे? शरीराला आहे, मला नाही. मी कसं म्हातारा होईल सांगा बघू? म्हातारा झालो असेल तर बालपण मला आठवलं नसतं. लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. बालपणातले सगळे खेळ मला आठवतात माझे. मी इथं खेळत होतो, माझी ही खेळणी होती, मला माझा हात अमुक खेळणं होतं. कशावरून आठवतंय? आत्तासुद्धा आठवतंय. आत्ता मग तो मधला, नंतर आत्ताचा वृद्ध झालेला मी तोच आहे. त्यामुळे मी वृद्ध नाही, मी तरुण नाही, मी बाल नाही. हेच वैशेची या गावानं येता प्रौढरूपी गावात येण्यापूर्वी त्यांना आत्मज्ञान माळ घालतं. त्यांना अभ्यास आणि साधना यांची गरज त्यांना नसते. आम्हाला गरज आहे. आम्हाला आजच अंदाज येतो अजून किती जन्म काढावे लागतील याचा. आता आजच्या जन्मावरून किंवा आजच्या स्थितीवरून म्हणता येणार नाही. कदाचित अजून आपल्यावरती अजून कृपा होतील, आपण जाऊ सुटून सुद्धा. पण विचार केला तर मात्र जन्म किती घ्यावे लागतील आणि किती घेतले असतील याची आपल्याला गणना करता येत नाही. ह्या लोकांना साधनेची, अभ्यासाची गरज नसते. त्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे म्हणूनच योग्याच्या कुटुंबामध्ये ते जन्माला आले, नाही तर आले नसते. आणि म्हणून आपण समजा आपल्या घरामध्ये जर असा वारसा असेल ना, आपणही समजायचं आपण मागे काहीतरी साधना करून आलोय म्हणून ह्या आई वडिलांची, आजा आजींची ही जी सगळं जो आहे त्यांचं सगळ्या ज्ञानाचा उपयोग मला व्हायला लागला. ह्यावेळी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की आपली स्थिती तशी आहे. त्यामुळं पूर्वजन्मातील साधन संपत्ती जी केलेली असते त्यानं ती सगळी ज्याला प्राप्त होते. कारण पूर्वजन्मेची साधन संपत्ती जी कोणती पारमार्थिक साधन संपत्ती तीच तेवढी उपयोगाला येते, अन्य उपयोगाला येत नाही. मागचे किती घरं माझी असू देत, पुढच्या जन्मामध्ये मला ते उपयोगाला येत नाही. माझ्याकडे किती बँक बॅलन्स मागच्या जन्मातला असू दे, पुढच्या जन्मामध्ये माझ्याकडे तो येत नाही. माझा आधार कार्ड बदलते ना, शरीर बदलते, त्यामुळं आतला मी तो आहे, बरोबर आहे की. पण आतला मी आहे. समजा जरी मला मागचा जन्म आठवायला लागला तरी सुद्धा आठवून काय उपयोग सांगा बघू. मी जर कुणाकडे मागायला गेलो तर मागील मी कुठल्या तरी कुळामध्ये जन्माला आलो होतो, आता दुसऱ्या कुठल्या तरी कुळामध्ये मी जन्माला आलो म्हणून सांगायचं चालेल काय, मी तुमच्या कुळामधलाच पूर्वीचा आहे, माझ्या नावावर 2 कोटी होते त्यात आता माझे मला पाहिजे, असं जर म्हणायला लागलो तर वेड्यात काढतील लोक ना आपल्याला. मागच्या जन्माची लौकिकदृष्ट्या असणारी संपत्ती जी आहे ती उपयोगाला येत नाही. म्हणून पारमार्थिक संपत्तीच कमवावी असं संत सांगतात. आपण दुसरी संपत्ती कमवायच्या नादाला लागू नये. कारण या जन्मामध्ये पूर्वजन्मीचा पारमार्थिक अभ्यास उपयोगाला येतो. अभ्यास पारमार्थिक बरं काय. आपण म्हणतोय कलेक्टर व्हायसाठी मी खूप अभ्यास केला होता, पण गेल्या जन्मात असलेला कलेक्टर ह्या जन्मात चपराशी म्हणून सुद्धा जन्माला येईल, काय माहिती. याचा अर्थ मागच्या कलेक्टरसाठी केलेला अभ्यास पुढच्या जन्मामध्ये येणार नाही. मागच्या ह्याच्यामध्ये सुवर्णपदक मिळवलेलं असेल धनुर्विद्येमध्ये, आता आहेत काय काय ते शूटिंग वगैरे चालू असतं, किंवा शूटिंगमध्ये समजा जर काय असेल, किंवा क्रिकेटमध्ये, कबड्डीमध्ये काहीतरी सुवर्णपदकं मिळवली असतील तर पुढच्या जन्मात परत कबड्डी शिकावी लागते, परत धनुर्विद्या शिकावी लागते.
परत ती शूटिंग शिकावं लागतं, त्याशिवाय ते कसं येईल. ह्याच्यात शिकावं लागत नाही. वैशेची या गावानं येता, दशेची वाट न पाहता, बाळपणीच सर्वज्ञता वरीत याते. त्याला बालपणीच माळ घालतं आत्मज्ञान. त्यामुळे चालू पूर्वजन्मातलं जे साधन संपत्ती त्याला सहज प्राप्त होते. ते चालताना समजा उदाहरण देतात बघा, एक सुंदर उदाहरण आहे. आपण चालत चालत निघालोय, मध्ये वाटेत एक झाड लागलं, त्या झाडेत विसाव्याला बसलो, झोपलो. आपण प्रवास चालू आहे, पण झोपल्यानंतर उठला की परत चालू लागतो. काय मागं परत येतो काय घराकडे? नाही. जिथं झोपला होता त्या झोपेतून उठून तो परत चालावा लागतो. त्याला मागचं अंतर चालावं लागत नाही. वैशेची या गावानं येता आणि बाल दशेची वाट न पाहता, तैशी दशेची वाट न पाहता, कुठल्याही प्रकारच्या दशेची वाट पाहावी लागत नाही. आणि दुसरी गोष्ट, जसं झोपेचं उदाहरण दिलं, प्रवासात झोपला होता ना, तर उठला की पुढच्या प्रवासाला चालू करतो. काय मागणं परत येतो आणि चालू करतोय? नाही. मागं या लागतं. ते प्रापंचिक विषय चिंतनातनं जर मृत्यू आला आणि आसक्ती सुटली नाही, तर परत जी जन्माला यावं लागतं ते पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. परंतु जर पारमार्थिक साधना जर पूर्व आयुष्यामध्ये केली असेल, तर जसा झोपेचा अनुभव आहे तसे, त्यामुळे मागचं संस्कार आहेत, मागील अभ्यास आहे, मागील जन्मातलं ते सगळं आपल्याला उपयोगाला येत असतं. त्यामुळे तो हिती येतो, तो ह्या पानावरून पुढच्या पानावर चालू करतो. इतकी पानं त्याची वाचून झालेली असतात. आपण ज्ञानेश्वरी वाचत वाचत आता पुढे आलो, 6व्या अध्यायापर्यंत आलो. आता आपण पाठीमागे कशाला जाऊ? आता 7वा अध्याय. 7वा झाला की 8वा अध्याय. असाच प्रकार आहे. आज मी ज्ञानेश्वरीच्या अमुक अमुक ओव्या वाचल्या, तर अमुक ओव्या झाल्या तिथं आपण खून करतो आणि उद्या काय करतो? तिथल्या ओळीपासून पुढे वाचतो. तसंच यांच्या आयुष्यामध्ये घडतं. त्याने पूर्व अभ्यास सगळा पूर्ण झालेला असतो आणि येतात त्याच्या पुढचं ते चालू करतात. त्यांना काय पाठीमागं काय करावं लागत नाही. हा महत्त्वाचा विचार. आणि एक आश्वासन, चांगलं आश्वासन आपल्याला भगवान देतात बरं काय. मी काही केलं म्हणजे 5 मिनटं मी नाम घेतले ना, तर 5 मिनिटाच्या नामाचा मोबदला मिळणारच मिळणार. आणि मी 1 तास गप्पा मारत बसलोय प्रपंचाच्या, 0 मोबदला मिळेल. काही मोबदला पुढच्या जन्मात मिळणार नाही. आता काही जरी वक्तृत्व कलेमध्ये मोठं काम नाम कमवलेलं असलं, तर पुढच्या जन्मात वक्तृत्व कला शिकूनच आणि परत पुढे करावं लागेल. तसं इथं नाही. इथं पूर्वजन्मीतलं असतं, त्याचाच वापर, तो मागच्या जन्मातल्या कामाचा वापर, संस्काराचा वापर पुढील जन्मात त्याचा सुरुवातीपासून करतो. त्यामुळं त्याला 70, 50, 60 वर्षी झाली की मग आपण म्हणतो जरासं परमार्थ करावा, असं त्याला करावं लागत नाही. वयाचं काही वाटतच नाही. वैशेची या गावानं येता वयाचा विचार करावाच लागत नाही. स्वामी चिन्मयानंदांचं एक फार सुंदर वाक्य आहे. ते ह्या संदर्भात काय बोलतात बघा. सच अ बॉर्न योगी कम्प्लीट्स हिज एज्युकेशन मच मोर इझिली दॅन अदर्स. इतरांच्यापेक्षा जनरली सच अ बॉर्न योगी, जन्मताच योगी असणारे जे असतात, कम्प्लीट्स हिज एज्युकेशन मच मोर इझिली दॅन अदर्स. दोघांना मी एकाच शाळेत जर पाठाला ठेवली आणि समजा काहीतरी वृत्ती प्रभाकर, विचारसागर, पंचदशी, ज्ञानेश्वरीचा पाठ सुरू आहे, तर त्याला पटदिशा अगोदरच समजतं. ते म्हणतात मच कम्प्लीट्स हिज एज्युकेशन मच मोर इझिली दॅन अदर्स बिकॉज फॉर हिम इट इज अ नॉट स्टडी, इट इज अ रिव्हिजन. किती सुंदर वाक्य आहे बघा. त्याच्यासाठी तो अभ्यास नसतो, उजळणी असते. आपण कसं करतोय बघा, वर्षभर अभ्यास करतो आणि परीक्षेला जाण्यापूर्वी उजळणी करतो. का? अभ्यास पूर्ण झालेला असतोय म्हणून. जाता जाता बघायचं आहे म्हणून. मुक्ती थोडीशी अडली होती, ती अडलेली मुक्ती काढायसाठी रिव्हिजन आहे, अभ्यास नाही. आता अभ्यास नाही, तर अभ्यास संपलेला असतो. म्हणून म्हटलेलं फार सुंदर वाक्य चिन्मयानंदाचं आहे. लक्षात आपल्याला घेतलं तर कुठं आपण लागू करतो बघायला पाहिजे. सच अ बॉर्न यू कम्प्लीट्स हिज एज्युकेशन मच मोर इझिली दॅन अदर्स बिकॉज फॉर हिम इट इज नॉट अ स्टडी बट अ रिव्हिजन. इट इज अ रिव्हिजन, नॉट अ स्टडी. आता स्टडी करावी लागत नाही, त्याला रिव्हिजन करावं लागते. त्याचे सुप्त संस्कार जे असतात ते लगेच जागे होतात. आपण झोपलेलो असतो, सगळे संस्कार संपतात की नाही, संपल्यासारखे वाटतात. आणि सकाळी उठलो परत कामाला चालू करतोय बघा,
त्याच नोकरीच्या ठिकाणी जातो, दुकान असेल तर त्याच दुकानात जातो का दुसऱ्या दुकानात जातोय सांगा? का? काल संध्याकाळचे संस्कार आहेत ना, पण झोपेत कुठं होते का? नव्हते. तसा हा याच्यावर जे झालेले संस्कार आहेत ना, तो मृत्यूच्या टायमिंग वेळी ते तेवढे लोप पावलेले असतात. मृत्यू नावाची झोप असते ती, त्या झोपेत लय पावतात. पण जेव्हा उठतो त्यावेळी जिथं त्यानं योग साधना चालू केली होती त्याच्या पुढचं चालू करत होतो. त्याच्यासाठी ती रिव्हिजन असते, अभ्यास करावा लागत नाही. हे झोपलेले संस्कार, निद्रित अवस्थेमध्ये असलेले संस्कार जसे असतात तसे मृत्यूच्या समयी झालेच्या वेळची संस्कार ते लगेच त्यावेळी होतात. म्हणून इथं माऊली फार सुंदरतेनं मुद्दा मांडतात. आणि पैशी दशेची वाट न पाहता वैसेची या गावानं येता बाळपणी सर्वज्ञता वरी ते वयाच्या 8व्या वर्षी माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख आणि वयाच्या 8व्या वर्षी मुंडक उपनिषदावरती भाष्य लिहिलं. आता हे त्यांच्यावर ज्ञान कुठलं आलंय सांगा? मराठीमध्ये कुठलंही भाषांतर ज्यावेळी उपलब्ध नव्हतं त्यावेळी दशोपनिषदांच्या टीका त्यांची पूर्ण झाली. म्हणजे ज्या काळामध्ये आम्ही परमार्थालाही सुरुवात करत नाही त्यावेळी त्यांचा परमार्थ पूर्ण करून झाला. कशानं झाला सांगा? त्यांच्यासाठी स्टडी नव्हतं, रिव्हिजन होती. त्यांनी खूप अभ्यास उपनिषदांचा झाला होता, तो शब्दरूपानं फक्त मांडायचा राहिला होता. आलेत आणि शब्दरूपानं मांडला, म्हणजे मागचाच अभ्यास आहे. हे ह्या ओळीशी अगदी तंतोतंत लागू करण्यासारखे आहे. प्रत्येकाच्या वयाची अट्ट जशी बघितली ते परमपूज्य डॉक्टर काकांचे सुद्धा विचार जर केला तर किती लहान वयामध्ये परमार्थाचा विस्तार त्यांच्याकडून झाला. केवढं भलं मोठं कार्य या कमी वयामध्ये त्यांनी करून दाखवलेलं होतं याचा अंदाज आपल्याला येतो. त्याला कारण दशेची वाट न पाहता वैसेची या गावानं येता बाळपणी सर्वज्ञता वरी तया ते आत्मज्ञानच प्राप्त होतं. तिये सिद्ध प्रज्ञेची लाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखे. माऊली जणू काय स्वतःच वर्णन करायला लागल्यासारखं करायला लागलेत. त्यांचं चरित्र पाहिलं की हे सगळे गुण त्यांना लागू पडतात. सिद्ध प्रज्ञेची लाभे, सिद्ध प्रज्ञा म्हणजे जन्मसिद्ध असलेली बुद्धिमत्ता. प्रज्ञा म्हणजे काय? बुद्धिमत्ता. जी बुद्धिमत्ता कोणती बुद्धी? जी शुद्ध स्थिर आणि शांत झालेली असते ती, त्या बुद्धीला प्रज्ञा म्हणतात. आणि ही बुद्धी त्यांच्याकडे आली असती म्हणून त्यांची ही जन्मसिद्ध प्रज्ञा असते. तर ह्या जन्मसिद्धी प्रज्ञेच्या लाभाने त्यांचं मन मनची सारस्वते दुबे. सारस्वत शब्दाचा अर्थ आहे शास्त्राचं प्रसव करतात. दुबे म्हणजे काय? दूध देणे. गाय जशी म्हैस असते ना, दुभे म्हणजे दूध देणं. हिचा अर्थ काय माहिती आहे काय? प्रसवन, त्याचं प्रसारीकरण होणं, बाहेर पडणं किंवा त्याचा आविष्कार आहे. हा आविष्कार दिसायला लागतो कुठला? त्यांचं मनच शास्त्र सांगायला चालू करतो. मनात अनेक ग्रंथांना ते प्रसवत असतं. मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. मग इतर सर्व शास्त्र त्यांच्या मुखातून पटपट पटपट बाहेर पडायला लागतात. त्यांनाच आश्चर्य वाटतंय मला कुठनं कळलं हे. त्यांना विचारलं तर ते म्हणतात मला काय माहिती नाही, असंच बोलतोय मी, असंच मी लिहितोय, असेच ग्रंथ माझ्याकडून झाले म्हणतात. त्यांना त्यांच्याबद्दलची जी कल्पना असते, पण खरी कल्पना ज्ञानेश्वर माऊली सांगतात की अशी सिद्ध प्रज्ञा जी असते ती प्रज्ञा अंतःकरण शुद्धीनंतरच प्रज्ञा म्हणतात हा बुद्धीला. नंतर आमची असते ती सामान्य बुद्धी, आणि संतांच्या बुद्धीला प्रज्ञा म्हणतात आणि आमच्या प्रज्ञेला बुद्धी म्हणतात. आमची प्रज्ञा कसली आहे? सारखं संसाराची आठवण करणारी, अशुद्ध झालेली, अस्थिर असलेली. जोपर्यंत स्थिर होत नाही त्यावेळी म्हणून शब्द काय वापरला? स्थितप्रज्ञांची लक्षणे. शब्द कसा आहे बघा, स्थितप्रज्ञांची लक्षणे असं बोलतात. स्थिर बुद्धीची लक्षणे नव्हे. बुद्धी स्थिर कधीच नसते, प्रज्ञा फक्त स्थिर असते. बुद्धी शुद्ध नसते तर बुद्धी स्थिर होते, त्याला प्रज्ञा म्हणतात, त्याला बुद्धी म्हणत नाही. म्हणून जन्मसिद्ध स्वतः सिद्ध शब्द सिद्ध प्रज्ञेची लाभे. त्याला कुठल्याचा लाभ झालेला असतोय? त्या प्रज्ञेचा लाभ झालेला असतो. त्यालाच इतर शास्त्र बोलतं ऋतुंभरा प्रज्ञा, असा एक शब्द आहे त्यामध्ये. ऋतुंभरा प्रज्ञा म्हणजे अशी की ज्याचा उल्लेख आपला
पतंजलीचा योगशास्त्रामधला समाधीपाद जो आहे ना, त्या समाधीपादामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि याच बुद्धीनं, या म्हणतात ना, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीनं आत्मज्ञान, बुद्धीच्या निश्चयानं आत्मज्ञान प्राप्त होतं. कुठल्या बुद्धीची? मग आमच्याकडे काय बुद्धी नाही? आम्ही ठरवलं मला आत्मज्ञान व्हावं, आता निश्चय केला, मला झालं आत्मज्ञान? नाही. का? माझी बुद्धी प्रज्ञा नाही म्हणून. माझी बुद्धी प्रज्ञा नाही म्हणून बुद्धीनंच असल्या ऋतुंभरा प्रज्ञेनंच आत्मज्ञान होतं. म्हणून काय होतं, खरी जर आपली बुद्धी बघितली तर त्या बुद्धीमध्ये मन, विक्षेप, आवरणादी दोष असतात. आणि बुद्धी कशी आहे? पारदर्शक आहे. सगळ्यात अंतःकरणातला शुद्ध घटक कोणता असेल तर पहिल्यांदा इंद्रिय, नंतर मन, आणि मग नंतर बुद्धी, चित्त आणि बुद्धी. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 घटकातली बुद्धी ही पारदर्शक आहे, ट्रान्सपरंट आहे. त्यामुळं तिच्यावरही जर धूळ काढली, मल काढला, तिची जी डळमळणारी अवस्था आहे ती नामानं आणि ध्यानानं जर स्थिर केली तर अशी स्थिर झालेली आणि स्वच्छ झालेली बुद्धी आवरणच काढून टाकते ना. आतलं सगळं दिसायला चालू होतं, पारदर्शकता येते. कारण वरचा डळमळणारा धुतलेला घाणेरडा भाग जो मलयुक्त होता तो काढला. त्यामुळे समजा तीच काच जर घाणेरडी असेल तर आपल्याला घाणेरडं दिसायला चालू होते. माझ्या डोळ्यात दोष आहे का? नाही. ज्या काचेतून मी बघतो त्या काचेत दोष आहे. कधी पण बघायचं. आरशावर जर डाग असले तर माझ्या चेहऱ्यावर डाग असल्यासारखे वाटतात. असतात का माझ्या चेहऱ्यावर डाग? नाही. गरज काय आहे? चेहरा पुसण्याची गरज नाही, आरसा पुसण्याची गरज आहे. आत्मज्ञान मोक्ष प्राप्त करायचा नाही, माझं स्वरूप कुठनं आणायचं नाही, माझा चेहरा आहे. मग काय करायचं आहे? जी जी मलिनता आहे माझ्या बुद्धीतली, ती बुद्धीतली मलिनता काढायची आहे आणि बुद्धी साफ करायची आहे. बुद्धी साफ करायसाठी असणारी साधना त्याला पारमार्थ साधना, नाम, ध्यान, तत्वचिंतन, या सगळ्या बाबी बुद्धी स्वच्छ करण्यासाठी आहे, अंतःकरण शुद्धीसाठी आहे, दुसरी नाही. वस्तुसिद्धी विचाराने शब्द वापरलेला आहे. वस्तूची सिद्धी ही विचारानंच होत असते, कारण नुसता विचार केला की वस्तू सिद्धच आहे. मग वस्तू सिद्ध असेल तर मला जे विपरीत दिसतं, काही बुद्धी कारस्थानं करते का नाही? करते. कारण त्या बुद्धीमध्ये मल, विक्षेप आणि आवरणादी दोष असतात म्हणून समजा ती काच समजा मळलेली असेल तर विपरीत काचेतून विपरीत दृश्य दिसते का नाही? सांगा. दिसते. मग मी काय माझे डोळे बदलून घेऊ काय? त्यासाठी काय बदलायची गरज तरी आहे? नाही. म्हणजे माझ्या आत्म्यात दोष आहे काय? नाही. माझ्या स्वरूपात काय नाही. स्वरूपामध्ये मलिनता नाहीच. मलिनता आहे ज्या बुद्धीने मी संसार अनुभवतो ती बुद्धी मलिन आहे. ती बुद्धी स्वच्छ केली की माझं स्वरूप स्पष्ट दिसायला लागतं. काच स्वच्छ केली की सगळं विपरीतपणा सगळा निघून जातो. त्यामुळे जीवाची बुद्धी विपरीत अर्थ ग्रहण करते. अशी बुद्धी ही काय सिद्ध बुद्धी नव्हे, जन्मसिद्ध बुद्धी, किंवा ज्याला आपण स्थित प्रज्ञा, सिद्ध प्रज्ञा ज्याला शब्द माऊली वापरतात, ती बुद्धी ही नव्हे. आमची बुद्धी ही विपरीत बुद्धी आहे. त्यामुळे विपरीत बुद्धीनं विपरीत बोलतो, विपरीत पाहतो आणि पाहिल्याची वेगवेगळी विपरीत अर्थ काढतो. नाही असं असेल, तसं असेल. हे कुठले अर्थ आले? विपरीत काचेतून बघतो म्हणून बुद्धी स्वच्छ करण्याची गरज आहे. पण निष्काम कर्म, ईश्वर शरणागतीनं ती बुद्धी शुद्ध होते. अनन्य शरण येणाऱ्या भगवंताला येणारे असतात ना, याची बुद्धी शुद्ध होते आणि त्यामुळे त्यांना प्रसन्नतेचा अनुभव येतो. त्याला ऋतुंभरा प्रज्ञा म्हणतात. त्याला सिद्ध प्रज्ञा माऊली जी बोलतात ना, ती सिद्ध प्रज्ञा आहे. माझं काय प्रॉब्लेम आहे सांगा? मला बुद्धी नाही का? आहे. माझ्याकडे स्वरूप माझं आहे की नाही? आहे. पण ती बुद्धी स्वरूपाचा ध्यासच का घेत नाही? अस्वच्छ आहे म्हणून. त्याची स्वच्छता केली ना तर माझ्याकडे साधनं आहे. स्वच्छ करायची साधनं तेवढी वापरावी लागतील, त्यासाठी साधना करायची. पण हे जे योगी पुकुळा जन्माला आलेले आहेत ना, यांना विपरीत बुद्धी नसते, शुद्धच बुद्धी असते. आणि अंतःकरण शुद्ध असल्यावर त्याला ती सिद्ध प्रज्ञेचा लाभ होतो आणि मनची सारस्वत दुवे, सगळे शास्त्राचे गुणार्थ त्याला समजायला लागतात. माऊलींना 16व्या वर्षी भगवद्गीतेतलं अंतःकरण समजलं. भगवद्गीता समजायची, त्यावर भाष्य लिहायचं, आणि तेही भाषांतर नव्हे,
अलीकडे आपल्याला बघायला मिळते आचार्यांनी सुद्धा भाष्य लिहिलं. भाष्य म्हणजे त्याचं विस्तारित रूप नाही, त्याचं त्यांना थोडक्यात वाटते त्याचं विस्तारित रूप जर गीतेचं बघायचं झालं तर ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणून ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचं भाष्य नाही तर स्वतंत्र ग्रंथ आहे. म्हणून त्याला भगवद्गीतेची टीका म्हणण्याचा अर्थ नाही. माऊली म्हणत वार्थ भावार्थ दीपिका असं माऊलींनी नाव दिलं. पण कोण म्हणते भावार्थ दीपिका आता सांगा त्याला? कोण म्हणत नाही. त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. गोडवा आहे त्यामध्ये, कारण ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलं म्हणून ज्ञानेश्वरी असा त्याचा अर्थ आहे. खरा अर्थ काय त्याचा? भावार्थ दीपिका आहे ज्ञानेश्वरीला अर्थ. कोणीही म्हणत नाही महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मला ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका जरा वाचतो, आज भावार्थ दीपिकातल्या ओव्या वाचल्या असं म्हणत नाही. ज्ञानेश्वरी म्हणतात. त्याचं कारण आहे त्यांना लहानपणीच सर्वज्ञतेनं माळ घातलेली आहे. सकळ शास्त्रे स्वयंभी निगती मुके, अशा ज्यांना सिद्ध प्रज्ञा प्राप्त झालेली आहे, ज्यांची बुद्धी स्थिर आणि स्वच्छ आहे, ती सिद्ध प्रज्ञा असते. आणि त्या सिद्ध प्रज्ञेतून शास्त्रांचं आविष्कार दिसायला येतो. सगळी शास्त्र त्याच्या मुखातून निघायला लागतात. जे बोलतो ना ते सिद्धांताच्या पातळीवर यायला लागतं. त्यांचं वागणं हे एक प्रकारचा आदर्श ठरतो. त्यांची आकृती ही आत्मज्ञानाची प्रतिकृतीच असते. त्यांचा देह दिसायला दिसतो, पण दिसायला आहे, पण खरं बघायला एरवी माणूस पण ते भांब लौकिक भाऊ उगाच माणसासारखे दिसतात आकारानं, पण ते आत्मज्ञानी चोकडी संत माझी रूपडी भगवंताचं ते रूप मूर्त रूपात आलेले अमूर्त भगवंत आणि मूर्त रूपात घेतलेला अवतार म्हणजे संत असतात. आणि म्हणूनच आपण त्यांच्याकडे बघताना मूर्त म्हणून बघायला लागलो, माझ्यातच दोष उत्पन्न होतात. कारण खरं माझीच बुद्धी विपरीत आहे, म्हणून मी देहावर आहे तोपर्यंत मी त्यांना देहधारी समजतो. माझा देहात्म भाव जेव्हा संपेल तेव्हाच मी त्यांना देहाच्या खिरीच बघायला चालू करेल. त्यावेळीच गुरूंचं दर्शन होतं. मी म्हणतोय माझ्या गुरूंचं दर्शन घ्यायला गेलो होतो, म्हणतोय का नाही मी, पण गुरूंचं दर्शन खरं कुठलं? जेव्हा त्यांची देहाची आकृती बाजूला करून जेव्हा त्यांचं आपण दर्शन घेतो, त्या दर्शनाला खरं गुरुदर्शन म्हणतात, सद्गुरु दर्शन. नाही तर ह्या दर्शनाला आमच्या काय उपयोग नसतो. ते दिसले नाही तर आम्ही काय म्हणतोय दर्शन झालं नाही, दर्शन झालं नाही. मग आपण कुठे यांचं दर्शन घेऊ शकतोय? कुठं वाटेल तिथं बसल्या ठिकाणी घेऊ शकतो सद्गुरूंचं दर्शन. त्यांचा देह बघायची मला काही गरज नाही, कारण देहात बघितल्यानंतर मी तिथे देहधार आहेत असं मला वाटायला लागतं. आणि म्हणून तो विचार सांगितलेला आहे, ते सिद्ध प्रज्ञेची लाभे मनची सारस्वत दुबे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. फार सुंदर विचार सांगितला आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घ्या. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.